छत्रपती शिवाजी महाराज की जय। इथे तुम्ही कॅम्प लावू शकता. हे बघा इथं बोर्ड पण लागलेलं आहे. ही झुळू झुळू वाहणारी हवा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आज आम्ही चाललो आहोत वरतीगडाला. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. आता आम्ही आहोत कुंडलज येथील गणपतीच्या मंदिराच्या इथे. बघा मोठं मंदिर आहे. गणपतीचं दर्शन घेऊन आता आम्ही व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. चला लेट्स गो. ग्रुपमध्ये अजून हे दोघे जण ॲड झालेले आहेत. चला जाऊयात तिकडे. चला या इकडून या. चला हॉटेल कोथलीगडापासून राईड घेतल्यानंतर हा तुम्हाला समोर रस्ता दिसत आहे, तो जातो कोथलीगडाकडे. आंबिवली गावापासून खरा ट्रेक चालू होतो आणि बाईक पण जाऊ शकतात, कारण असा रस्ता आहे, ऑफ रोडिंग रस्ता आहे इकडे. आणि आता चालत जायला लागेल, कारण चालत जाण्याची मजा असते ती वेगळी असते. आणि रस्ता पण खूप असा खराब आहे. तर मी एकटाच आहे. ओ माय गॉड, सगळीकडे जंगलच जंगल आहे. सो मित्रांनो, इथे बाईक पार्किंगला लावलेली आहे आणि आता इकडे जाणार आहोत आम्ही ट्रेक करत. चला लेट्स गो. आता खरी मजा येत आलेली आहे ट्रेक करायला. सो बाईक पार्किंग केले त्या ठिकाणापासून इथपर्यंत अर्धा किलोमीटर आम्ही चालत आहोत. अजून अर्धा 1 किलोमीटर अजून वरती आहे. माझी इकडे शांतता खूपच आहे आणि आम्ही फक्त दोघेच आहोत इकडे. सो मित्रांनो, तुम्हाला हा टोक दिसत असेल ना, तोच आहे कोथलीगडाचा टोक. तर आता आपण या दिशेने जाऊयात वरती. चढाव नाही तिकडे. तास झालेला आहे आम्ही ट्रेक चालू केलेला. अजून आम्हाला 20-25 मिनटे लागू शकतात.
ते पुढे गाव आहे, त्या गावापर्यंत पोचायला. सो आता जाऊयात आता. लेट्स गो. सो मित्रांनो, आहे कॅम्पिंग साईट ही आहे. इथे तुम्ही कॅम्प लावू शकता. हे बघा इथं बोर्ड. मित्रांनो हे बघा, इकडे पण आहे कॅम्पिंग साईट. हा पूर्ण एरिया आहे ना, पूर्ण कॅम्पिंग साईटचा एरिया आहे. इकडे गेट पण आहे इकडे, आणि आपल्याला त्याच्या इकडे. मी गाडी घेऊन आलो. हो, आम्ही गाडी घेऊन आलो. तुम्ही पण गाडी घेऊन आलो. आम्ही चालत आलो. गाडी घेऊन येण्यासाठी तुम्हाला किती कष्ट झेलावे लागले? भरपूर असे खडे आणि दगडी होत्या मार्गात, त्यामुळे आम्हाला आम्हाला नाही पण गाडीला त्रास झाला. तुमची ॲक्टिवा आहे, तुमची ॲक्टिवा कशी काय चढू शकली? त्यांनी चाललं त्याला. त्या ॲक्टिवाचा ड्रायव्हर तू आहे, आणि ती ॲक्टिवा कशी चढू शकली? आमची ॲक्टिवा कुठं होती, तरी पण आम्ही तिला लोटत तिला घेऊन आलो वरती. आणि आमचे नाते वरती पेठमध्ये, तर आम्ही तिथे गाडी लावली आणि आम्ही तिथे बोलवली नाश्ता वगैरे करा, पण नाही बोललो म्हणजे आमची माणसं राहिली. चेहरा दिसत होता. सो आता इथे पाणी पितो आणि थोडा एकदम 1-2 मिनटाचा आराम करून आम्ही लगेच इथून कल्टी मारणार आहोत. आणि हा महेश भांगर आहे, तो पाणी बिणी पिऊन भाकर वगैरे खाऊन त्याची झाली असेल, कारण चला पाणी पिऊयात, जाऊयात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. चला. अरे अरे महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. वस्तीगडाच्या पायथ्याशी गाव आहे, आणि आम्ही आता त्या दिशेने चाललो आहोत. मस्त. इकडे नाही जायचं, आपल्याला इकडेच जायचं. आणि सो मित्रांनो, आता थरारक ट्रेक चालू होणार आहे. आणि हे माझ्याबरोबर आहेत, हे 5 मावळे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. चला वाटचाल आपली. संघर्षाचा डोंगर चढायला आता इथून सुरुवात झालेली आहे. ही बघा. ही झुळूझुळू वाहणारी हवा, ही झुळूझुळू वाहणारी हवा थकवा कमी करते. आम्हाला हा गड चढायचा आहे, आम्हाला जरा शक्ती दे. छत्रपती शिवाजी महाराज महाराज की जय. हर हर महादेव. सो मित्रांनो, आम्ही एवढ्यावरती आलो आहोत.
सो मित्रांनो, आता आम्ही 9 वाजता सुरुवात केलेली आहे गड चढण्यासाठी आणि आता वाजलेले आहेत 11:15 आणि अजून आम्हाला जेमतेम 20-25 मिनटे लागू शकतात.